काल मी माणुसकीच्या नात्यानं मुंडेंना भेटलो असंही सुरेश धस म्हणतायत। भेटून आल्यानंतर जर बातम्या लीक होत असतील तर हे अवघड आहे असं सुद्धा सुरेश धस म्हणतायत। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलवलेलं होतं, तिथं धनंजय मुंडे योगायोगानं आले आणि आमची भेट झाली असं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी दिलेलं आहे। शंका उपस्थित होतील अशा बातम्या या मुद्दाम पसरवल्या गेल्या असं सुद्धा सुरेश धस यांचं म्हणणं आहे। तर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि आजारी असल्यानं धनंजय मुंडेंच्या भेटीला आपण गेल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं। निवासस्थानी भेटायला गेलो होतो, विचारपूस करण्यासाठीची ती भेट होती। मी धनंजय मुंडेंना काही लपून भेटायला गेलो नाही असं सुद्धा सुरेश धस म्हणतायत। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाहीये। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं आहे? मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट ही पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही। आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय, मर्डर केलाय, क्रूरपणे हत्या केली। त्याला भेटायला कसं काय गेलो मग तुम्ही? आज तुम्ही हे म्हणजे शॉकिंग आहे, हे ऐकायला शॉट बसल्यासारखं वाटतंय। देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं। पण हे मात्र दुर्दैव आहे। जर खरं असेल तर हे दुर्दैव आहे। हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात, पण इतका मोठा धोका देऊन जातील, इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधाने सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना 4.5 तास भेटले की 4.5 मिनिटं भेटले, हा मुद्दा महत्वाचा नाहीये। मुद्दा हा महत्वाचा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात। मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या बद्दल जास्त वाईट वाटत आहे, ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला। खरा प्रश्न हा उरतो की हे रिझर्व्ह बँकेच्या कधी लक्षात आलं इथे काहीतरी गैर घडत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।